कोवाडमध्ये राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच चंद्रकांत कुंभार यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा. आगामी निवडणुकांसाठी भाजपची संघटनात्मक ताकद वाढली. कोवाड परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचा बदल घडवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपसरपंच चंद्रकांत मारुती कुंभार यांनी शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा कोवाड इथं आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार शिवाजी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती देत नव्यानं प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी चंद्रकांत कुंभार यांच्यासह सुवर्णा कुंभार, गोपाळ जाधव, शिवाजी जाधव, विजय सोनाट, जानबा कांबळे, किशोर कुंभार, रामा उर्फ आप्पा जाधव, रेश्मा वांद्रे, सुनील कांबळे, विनोद कुंभार, धोंडीबा कुट्रे यांच्यासह अनेक स्थानिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या राजकीय घडामोडीमुळे कोवाड आणि परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचं चित्र असून पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पारंपरिक प्रभाव असलेल्या भागात भाजपचा विस्तार होत असल्यानं स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याचं बोललं जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्यानं प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं असून विकास, संघटन आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.